रत्नागिरीमध्ये तर जिकडं पाहावं तिकडं एसीबीच एसीबी पाहायला मिळतेय। एसीबीनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आमदार राजन साळवी यांनी 2009 पासून केलेल्या कामाचा तपशील मागवलाय आणि त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा नियोजन कार्यालयापर्यंत सगळीकडे चौकशी सुरू झाली आहे। संपूर्ण सहकार्य त्यांना मी करतोय, त्यांना संपूर्ण माहिती देतोय। त्यात त्यांनी माझ्या पत्नीच्या, माझ्या मुलांच्या, माझ्या बंधूंच्या चौकशी मागितली आहे, ती माहिती देतोय। त्यानंतर माझे जे पीए आहेत सुभाष मालप, त्यांना नोटीस आली, ते चौकशीला गेले। आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ आमदार राजन साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत। ठाकरे गटातील विधानसभेचे संभाव्य उमेदवार उदय बने हे देखील रडारवर आहेत। भविष्यात रत्नागिरी मतदारसंघातून उदय बने हे विधानसभेचे उमेदवार असू शकतात। त्यामुळे बने यांना अडकवलं जात असल्याचा आरोपही साळवी यांनी केलाय। शिवसैनिक म्हणून नाते ते म्हणजे उदय बने, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती राहिले, त्यांनाही या संबंधी चौकशीची नोटीस आली आहे असं मला समजतंय। तर माझं तर जाहीरपणे आव्हान आहे की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला तुम्ही त्रास दिला, पीएला त्रास दिला, मी समजू शकतो। त्याच्यापुढे जाऊन शासकीय यंत्रणेला त्रास देणं, इथल्या सैनिकांना त्रास देणं, राजन साळवी काय आहे हे माझ्या मतदारांना, माझ्या शिवसैनिकांना, माझ्या शिवसेना नेत्यांना सुद्धा माहिती आहे। रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आलेली कारवाई आणि जवळ आलेल्या निवडणुका यांची सांगड घातली जाते आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं राजकीय पडसाद उमटत राहणार असंच स्पष्ट झालंय। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।